सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा तर आता 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे 2400 कोटी रुपये मार्च दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्यासंदर्भात मोठी घोषणा केलेली आहे। तर आता तब्बल 17,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे, ज्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेले आहे। तर आता यासाठी जो काही निधी इथं आलेला राज्यभरामध्ये 2400 कोटी रुपये, तर आता टप्प्याटप्प्याने 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पीक विमा इथं दिला जाणार आहे। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशिम, अकोला, बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं मिळणार आहे, तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, अतिवृष्टी, दुष्काळ, पिकाचे नुकसान झालेले आहे, ज्यांचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये आहे, त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार आहे। जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं येणार नाही। आता पीक विमा जो काही वाटपास सुरुवात झालेली आहे, आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 2400 कोटी रुपये अहमदनगरमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 140 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। भंडारामध्ये 60 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। बुलढाणामध्ये 90 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 70 कोटी वाटप सुरू झालेलं आहे। अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे। यानंतर जिथे आपलं धुळेमध्ये 55 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। गडचिरोलीमध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। गोंदियामध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। हिंगोलीमध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये 95 कोटी रुपये, जालन्यामध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू आहे। कोल्हापूरमध्ये 50 कोटी वाटप सुरू आहे। लातूरमध्ये 130 कोटी वाटप सुरू आहे। मुंबई शहरमध्ये 20 कोटी वाटप सुरू आहे। मुंबई उपनगरमध्ये 20 कोटी वाटप सुरू आहे। नागपूरमध्ये 100 कोटी वाटप सुरू आहे। तर एकूण 19 जिल्हे आपण इथं बघितलेले आहे। त्यानंतर इथे आपलं नांदेड, नंदुरबार आणि नाशिक। नांदेडमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू आहे। नंदुरबारमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू आहे। नाशिकमध्ये 115 कोटी रुपये वाटप इथं सुरू आहे। यानंतर इथं धाराशिवमध्ये 105 कोटी रुपये वाटप सुरू आहे। पालघरमध्ये 55 कोटी रुपये वाटप इथं सुरू। परभणीमध्ये 110 कोटी रुपये वाटप इथं सुरू। यानंतर इथे आपलं पुणेमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू। रायगडमध्ये 50 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये 45 कोटी रुपये, सांगलीमध्ये 80 कोटी रुपये, सातारामध्ये 75 कोटी रुपये, सिंधुदुर्गमध्ये 40 कोटी आणि सोलापूरमध्ये 120 कोटी। तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये खरीप रब्बी पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। यानंतर इथे आपलं सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये, ठाण्यामध्ये 55 कोटी, वर्ध्यामध्ये 70 कोटी, वाशिममध्ये 80 कोटी आणि यवतमाळमध्ये 120 कोटी। एकूण निधी जो काही इथं आलेला 2400 कोटी रुपये जे काही वाटपास सुरुवात झालेली आहे। पीक विम्याची यादी कशा पद्धतीने तर पाहायचं, गुगलवरती जाऊन PMFBY टाका किंवा पीक विमा टाकलं तरी चालेल। सर्चवरती क्लिक करा, तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव क्लिक करा। शोधावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण गावाची यादी इथं येऊन जाईल। आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला होता तर यांसाठी 2400 कोटी रुपयाचा निधी वाटपास सुरुवात झालेली आहे। तर आता हेक्टरीप्रमाणे काही शेतकऱ्यांना 8,000 येत आहे, काही शेतकऱ्यांना 12,000, तर काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये याप्रमाणे सरासरीप्रमाणे 17,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे तर येत आहे। तर आता पैसे कधी जमा होणार आहे, तर आता काही शेतकऱ्यांना आजपासून आज दुपारी 3 वाजल्यापासून पैसे तर येत आहे, तर काही शेतकऱ्यांना 10 ते 15 दिवसात इथं पीक विम्याचे पैसे सविस्तरपणे येणार आहे। तर आता पैसे आले नसतील तर काय करायचं आहे, बँक खाते तपासायचं आहे की खात्यामध्ये पैसे आले का। तर यामध्ये सर्वप्रथम पीक विमा चेक करा की SMS वगैरे चेक करा। प्रधानमंत्री पीक विमा योजना या ऑफिशियल पेजवरती जाऊन जिल्हा, तालुका, गावाचे नाव टाका आणि यादी चेक करा।
आता पीक विमा प्रतिनिधीला भेटा, त्यामध्ये लेखी अर्ज द्या किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करा 14447 तर तिथून तुम्ही तक्रार करू शकता. यानंतर अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्र यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 पीक विम्याची पावती, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. यानंतर कृषी कार्यालयामध्ये तक्रार द्यायचं आहे किंवा पीक विमा प्रतिनिधी पीक विमा कंपनीला इथं तक्रार करायची आहे 14447 तर हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि तक्रार करा. तर 10 ते 15 दिवस वाट पहा. पीक विमा कंपनीचा प्रतिनिधीला लेखी अर्ज देण्यासाठी अशा प्रकारचं तुम्हाला आहे प्रति पीक विमा कंपनी प्रतिनिधी पीक विमा योजना PMFBY तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम मिळालेली नाही बाबत अर्ज, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, राहणार तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा प्रकारचा आहे मॅटर. यानंतर तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचा प्रकार, बँकेचे नाव, कोणती बँक आहे, स्टेट बँक आहे, पोस्ट ऑफिस बँक आहे, कोणती बँक आहे ते नाव टाका, मोबाईल नंबर, खाते क्रमांक. तर संपूर्ण डिटेल्स झाल्याच्या नंतर तुमचा स्वाक्षरी करायची आहे. त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडून द्यायचे आहे आधार कार्ड, 7/12/8 बँकेचं पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, मोबाईल नंबर. तर आता पीक विमा प्रतिनिधीला किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याला हे लेखी अर्ज देऊ शकता. लेखी अर्ज द्या आणि लगेच पीक विमा मिळवा.